सेवा विकास बँक घोटाळ्यात ईडीने त्याच्यावर कार्यवाही केली होती. हा केवळ योगायोग आहे का? तेव्हा त्यांना अटक सुद्धा झालेली होती आणि त्यांनी जे कर्ज घेतले होते ते दुसऱ्या व्यवहारांकरता दिलेले आहेत. सगळ्याच ईडी घोटाळ्यातील दिसत आहेत. ते घेणारे दिसत आहेत, देणारे दिसत आहेत. हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत. त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीने कारवाई करायची, सोडून द्यायचं, सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचं आणि त्यांनी आपला धंदा पुन्हा जोमात सुरू करायचा. मग झालं तर ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली, असा प्रकार आहे. किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये. 4 महिन्यापूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना मला आली होती, असं काल अजित पवार यांनी माझ्यासमोर. त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं, कल्पना आली होती तर. हो, असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहित नाही, असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांना कल्पना आली होती. त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती.